बातमी सांगलीमधून. सांगलीमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळते. कृष्णेची पाणी पातळी 6 इंचानं घटलेली आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फुटांवर आहे. 31 ऑगस्टपर्यंत एनडीआरएफचं पथक हे सांगलीमध्येच राहणार आहे. कृष्णा नदी अजूनही इशारा पातळीवर असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. शंकर देवकुळे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. शंकर, सध्याचे अपडेट्स. नक्कीच वृषाली, आपण पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 40 फुटावर आली आहे. रात्री 40 फूट 6 इंच असणारी पाण्याची पातळी सध्या 40 फुटावर आल्याने 6 इंचाने ही पाणी पातळी उतरली आहे. आपण पाहिलं तर इशारा पातळी 40 असल्याने या ठिकाणी अजूनही कृष्णा नदीचे पाण्याची हे सकल भागात जे शिरलेलं आहे ते अजून जैसे ते परिस्थिती आहे. आपण पाहू शकता कृष्णामाई मंदिर जे आहे ते पाण्यात बुडालं होतं. कृष्णा काठावर असणारं ते सुद्धा जैसे ते परिस्थितीमध्ये आहेत. त्याचबरोबर त्याच्या बाजूला असणारे दुसरं मंदिरसुद्धा पाण्यात बुडालं होतं, ते सुद्धा जैसे ते परिस्थितीमध्ये आहे. एकंदरीत पाहिलं तर वारणा आणि चांदोली धरणात जो पाऊस पडत होता त्यामुळं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळं अनेक पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर सांगलीतसुद्धा ज्या सकल भागात पाणी शिरलं होतं आणि घरामध्ये पाणी शिरलं होतं त्या घरांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर गेली 2 दिवसापासून पाऊस पडणे बंद झालेला आहे. विश्रांती घेतल्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी हळूहळू कमी होताना दिसत आहे. चांदोली धरण असेल, कोयना धरण असेल, याच्यातून विसर्ग मात्र सध्या सुरू आहे. नक्कीच धन्यवाद शंकर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.